वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आज चिंचोली लिंबाजी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी आमचे मित्र व आमचे मार्गदर्शक मान्य श्री राजकुमार जयस्वाल भैया यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मान्य श्री नवाब शेठ, मान्य श्री अकबर साहेब, मान्य श्री अमृत चौगुले व आमचे पावडे या सर्वांच्या सहकार्याने आणि यांच्या साक्षीने आज हा भव्यदिव्य वाढदिवसाचा कार्यक्रम मान्य श्री राजकुमार जयस्वाल भैया यांचा पार पाडण्यात आला। जयस्वाल भैया एक इतके प्रेमळ आणि इतके आपुलकीचे, तर चिंचोली लिंबाजी परिसरामध्ये एक प्रत्येक व्यक्तीला जयस्वाल भैयाचं अनुकरण करताना मी पाहिलेलं आहे। लहानपणी जेव्हा आम्ही छोटे छोटे होतो, भैया एका चांगल्या वयामध्ये आणि त्यांच्या ग्रुपमध्ये एक मैत्रीचं आपुलकीचं जे नातं जपून त्यांच्यामध्ये राहायचे, मैत्रीचा जो प्रेमळपणा होता तो त्यांच्या स्वभावामधून आज आमच्या चिंचोली लिंबाजीला आज बी तेव्हा सुद्धा तितका चांगला होता आणि आज बी भैया त्याच दृष्टिकोनाने आपल्या सर्वांमध्ये वावरता। खरं तर जेव्हा मी त्यांना पाहिलं होतं म्हणजे मी एकदम लहानपणी आमच्या भिंतीला भिंत इतका म्हणजे मी लंगोटी म्हणजे मला जेव्हा कळत नव्हतं तेव्हापासून सुद्धा भैयाच्या सहवासात आहे आणि तो सहवास आज बी आहे। म्हणजे धरून चला की 80च्या दरम्यानपासून मी भैयाला पाहतो, 80 म्हणजे आता 2026 पर्यंत भैयाचा वाढदिवस आणि भैया एक प्रेमळ आणि आपुलकीच्या स्वभावानं जेव्हा आम्ही भैया चिंचोली लिंबाजी गावामध्ये त्यांची जी शेती होती, शेतीमध्ये विहीर होती, तर अर्ध गाव त्यांच्या विहिरीहून पाणी भरायचं, तर एक शब्द सुद्धा भैया आणि भैयाचा परिवारपणा बोलत नव्हता। ही त्यांच्यामध्ये एक चांगुलपणा, आपलेपणा होता आणि जेवढं काही त्यांच्या आईवडिलाच्या आशीर्वादानं त्यांना जे संस्कार भेटले आणि ती या गावाच्या दृष्टिकोनात त्यांनी वापरले आणि गावाला सहकार्य करत गेले। गावाचा मोठेपणा, आपलाच मोठेपणा असा स्वभाव धरून प्रत्येक टायमाला, प्रत्येक कार्यक्रमात भैया सहभागी व्हायचे। भैया यात्रा असो का काही महोत्सव असो त्या ठिकाणी हरणे त्यांचा सहवासाचा आणि भैयाचा रोल राहायचा, लेडीजचा रोल भैया करायचे आणि ते त्यांना समोर दिसायचा। नाटकामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा असं मनामध्ये संकोच न बाळगता चिंचोली लिंबाजी नाटकामध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचलून आपल्या स्वतःच्या खांद्यावर हे नाटकं उचलले आणि यात्रा भरवतात आणि परंपरेनं आज मी ते त्याच्यात भाग घेतात, त्यांची टीम चांगल्या प्रकारे काम करते। तर हा चिंचोली लिंबाजीचा आणि आमच्या परिसराचा एकोपा आहे, आपलेपणा आहे, प्रेमळ स्वभाव, प्रेमळ जी भावना आहे ती आज बी कायम आहे। या गावासारखं गाव आम्हाला शोधून सुद्धा भेटणार नाही। फक्त ह्या जगात एकमेव गाव आहे आमचं चिंचोली लिंबाजी आणि ते आमच्यासाठी एकमेवच राहील। जगातील कोणत्याही गावाची बरोबरी आमचं गाव करत नाही, आमच्या गावाची बरोबरी कोणीच करत नाही आणि ही एवढीच अपेक्षा ठेवतो। असं तो प्रेम आमच्या गावामध्ये चिंचोली लिंबाजी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असावं, हीच कृपा आणि असाच आशीर्वाद आणि प्रेमळपणा भैया असं राहू द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।